नमस्कार मित्रो, आज मी आपल्याला कापसाच्या फरदडबद्दल बोलणार आहे। ज्या कापसाची लागवड जून महिन्यात झाली ते कापसाचे पीक 2-3 वेचणीनंतर आता डिसेंबर महिन्याच्या अखेरीस काढणीस तयार झालेलं आहे। परंतु बरेच शेतकरी ज्यांच्याकडे विहीर, बोर, कॅनाल किंवा नदीचं पाणी उपलब्ध आहे ते कापसाची फरदड घेतात। आता कापसाची फरदड म्हणजे काय? तर कापसाच्या वेचण्या संपल्यानंतर बाकी राहिलेल्या पराठ्या उपटून टाकण्याऐवजी त्या पिकास पाणी, खत देऊन त्याचा कालावधी वाढविणे। या पिकास परत नवीन फूट येऊन पाते, फुले आणि बोंडे येतात आणि ही बोंडे फुटल्यानंतर येणाऱ्या कापसाची वेचणी केली जाते। त्याला आपण फरदड असं म्हणतो। कापसाची फरदड घेण्याचं मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्याला कापसाचे पीक काढून त्या ठिकाणी दुसरे एखादं पीक पेरण्याऐवजी लागणारं बियाणं, मशागत, पेरणी आणि हे सगळं करण्यासाठी लागणारा वेळ याची बचत होते आणि म्हणून बरेच शेतकरी आहे त्याच कापसाच्या पिकास काढणीच्या वेळेला पाणी, खत देऊन त्याची पुन्हा वाढ करतात। कापसाची फरदड घेण्याचे अनेक तोटे आहेत। पहिला महत्त्वाचा तोटा म्हणजे कापसाच्या पिकाचा कालावधी लांबल्यामुळे बोंडअळ्यांना त्यांचा जीवनक्रम चालू ठेवता येतो। गुलाबी बोंडअळीचे एखादे जीवनचक्र पूर्ण होते। कापसाचे पीक जास्त दिवस शेतात राहिल्यामुळे पुढील हंगामातील नवीन उन्हाळी बागायती कापसावर बोंडअळ्या लवकर येण्याची शक्यता जास्त असते। जमिनीची मशागत उशिरानं होत असल्यानं जमीन पीक लागवडीसाठी म्हणावी तशी तयार होत नाही आणि पुढच्या हंगामामध्ये पीक म्हणावं तसं चांगलं येत नाही। फरदड पिकाचा कापूस हा खालच्या दर्जाचा निघतो, त्यामुळे त्यास बाजारात कमी भाव मिळतो। फरदड कापसाच्या बोंडाचा आकार त्या मानानं लहानच राहतो आणि उत्पन्नही खूप कमी येते। त्यामुळे मी असं आवाहन करतो की कापसाची फरदड शेतकऱ्यांनी घेऊ नये। त्याऐवजी पाणी उपलब्ध असल्यास कापूस उपटून त्या ठिकाणी भुईमुगाचं पीक घ्यावं। म्हणजे कापसाची फरदड टाळा, गुलाबी बोंडअळीला घाला आळा, ही म्हण जी आहे याच्याकडे लक्ष देऊन काम करायला पाहिजे। धन्यवाद।